नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ॲडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, जेईई मेनचे आन्सर की, रिस्पॉन्स शीट सगळं जाहीर झालंय. काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळाले, काहींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आणि हे अगदी स्वाभाविक आहे. यावेळी जेईई मेन सेशन 1 चा पेपर सर्व शिफ्टमध्ये खूप लेंदी होता, ताण होता, हेवी कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन्स होते, प्रेशर होतं. त्यामुळे काहींचे मार्क कमी असण्याची शक्यता आहे. एक एक्झाम म्हणजे तुमचं संपूर्ण भविष्य नाही, हे लक्षात घ्या. कारण पुढं बोर्डची एक्झाम आहे. बोर्डचा आपल्याला 75 चा क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे आणि या टप्प्यावर निराशा, एन्झायटी, डिप्रेशन हे लावून घेणं अजिबात परवडणार नाही. असं काही करू नका, कारण हा पहिला टप्पा होता. सेशन 2 पण आहे, ज्यांचा थोडासाच फरक राहिलेला आहे आणि ज्यांनी अनालिसिस केलेलं आहे की आपण काय चुकलो, त्यांनी जेईई सेशन 2 जोरदारपणे द्यावा, त्यांना छान मार्क मिळतील. जेईई मेन सोडून आपल्याला त्याच्याही खूप पर्याय चांगले उपलब्ध आहेत. एमएसटी सीईटी आहे, बिटसॅट, व्हीआयटी ट्रिपल ई, एसआरएम जेईई, मणिपाल, कॉमेड के, सीईटी, यूजीडब्ल्यू हे असे भरपूर 20च्या वरती जवळजवळ पर्याय आताच उपलब्ध आहेत. त्यामुळं कोण सुद्धा डिप्रेशन, एन्झायटी याचा परिणाम आपल्या येणाऱ्या बोर्ड एक्झामवर येऊ देऊ नका. लक्षात ठेवा, गेम अजून संपलेला नाही, कारण पुढे अजून एक राऊंड जेईचा आहे. स्वतःला सावरायचं, बोर्ड एक्झामवर फोकस करायचा आहे. डेली छोट्या गोल्स करा, कम्पेअर करू नका, प्रिपेअर करा आणि सर्वात महत्वाचं आहे, ताण घेऊ नका, निराश होऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य प्लॅनिंग, गायडन्स आणि पॉझिटिव्ह माइंडसेट यानं पुढे गेलात तर टर्निंग पॉईंट तुमचा येणार. काळजी करू नका. या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला काउन्सिलिंगची गरज पडली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे, गुगल फॉर्म दिलेला आहे, तो भरा. पुन्हा एकदा सर्व परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.